नमस्कार, मी विजय. आपले स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहे आप्पे. यालाच आपण कढी म्हणतो. ह्याच्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ घेतले आहेत. ह्या वाटीच्या प्रमाणानुसार 1 वाटी उडीद डाळ आणि मूठभर हरभरा डाळ. हे आपण सगळे धुवून स्वच्छ 4 तास भिजत ठेवायचे. अशा प्रकारे आपले डाळ तांदूळ हे 4 तास भिजले आहेत छानपैकी. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. बारीकच ठेवायचं, हे जास्त जाड ठेवायचं नाही. आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे मिक्स करून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहे. सकाळी छानपैकी फुलून येतं हे. पीठ आपले छानपैकी फुललेले आहे. आता आपण ह्याचे आप्पे बनवूया. आप्पे किंवा फड बरोबर खोबऱ्याची चटणी छान लागते. त्याच्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी बनवूया. त्याच्यासाठी आपण ओले खोबरे घेतले आहे, 2 मिरच्या, लसूणच्या पाकळ्या आणि हे फुटाणे थोडे, जिरे 1 चमचा, कोथिंबीर. हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि याची चटणी बनवूया. खोबरे आपण मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. आता आपण ह्याला फोडणी देऊया चटणीला. त्याच्यासाठी आपण तेल गरम केले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि आपण ह्या चटणीला वरून फोडणी देऊया. आणि चवीनुसार मीठ घालायचे. आपण हे पीठ घेतले आहे. ह्याच्यामध्ये मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये टाकायच्या. कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचे. तवा आपला चांगला तापलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालूया, म्हणजे तव्याला हे आप्पे चिकटत नाहीत. मीडियम गॅसवरच आपण हे बनवायचे. तयार केलेले पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकूया तव्यामध्ये. आणि 1-2 मिनटं आपण हे झाकून ठेवायचे. 2 मिनिटानंतर पुन्हा परतून घेऊया एका साईडने आपण तेल सोडूया. तेल सोडल्यामुळे लगेच परतले जातं. पाहू शकता हे एका साईडने छानपैकी तयार झाले आहेत. एक 2 मिनिटं ह्या साईडने आपण चांगले तयार करून घेऊया, म्हणजे खायला छान लागतात. आप्पे आपले हे दोन्ही साईडनी छानपैकी भाजले गेले आहेत.
आता आपण हे काढूया। अशा प्रकारे आपले हे कर्नाटकी आप्पे तयार झाले आहेत। पाहू शकता दोन्ही साईडनी छानपैकी भाजले गेले आहेत आणि खायला एकदम मस्तपैकी छान तयार झाले आहेत। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।